आपण ते संबोधन केलेलं आहे, तो आपल्याला काय वाटतं की या निवडणुकीमधून ते भरभरून वोट पडणार? प्रश्न असा आहे की पक्षाचं जे मतदान आहे जे पक्षाचं मतदान असणारं दौलत खान यांना असणारं पडणार आहे. आता असणारं जी मारामारी सुरुवात झालेली आहे ती वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे शिवसेना दोघांची मारामारी चाललेली आहे आणि ती मारामारी इथल्या असणाऱ्या मुस्लिम मतांवरती चाललेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती ज्यावेळेस मुस्लिम मतांवरती अवलंबून आहे आणि त्याच्यावरती डोळा ठेवून आलेली असली आहे, याचा अर्थ एकनाथ शिंदेने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आपल्याकडे वळवलेले आहेत, हेच संकेत त्याच्यातनं बाहेर पडतात आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारी ही राजकीय परिस्थिती जी आहे ही राजकीय परिस्थिती मुस्लिम मतदारांना त्या ठिकाणी आम्ही समजावून सांगतोय आणि बऱ्याच प्रमाणात असणारा मुस्लिम समाज हा त्याच्या लक्षात यायला लागलेला आहे की जे उद्धव ठाकरेंची 2019 साली ताकद होती ती आत्ता नाही आहे आणि त्यांची ताकदीवरती बराच मोठा परिणाम हा एकनाथ शिंदे शिवसेनेने केलेला आहे. त्याच्यामुळे आपण मतदान देणं हे योग्य होणार नाही अशा रीतीचं त्यांचं चाललेलं आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आणि तो फार मोठा वाद चाललेला आहे की तो मुस्लिम इंटेलेक्च्युअल फोरम यांनी खलिफत हाऊसमध्ये जो बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांना बोलवलं, त्याच्यामध्ये त्यांनी शिवसेनेलाही बोलवलं अशी परिस्थिती होती आणि शिवसेनेला बोलवून त्यांनी असणारं त्याच्यामध्ये की आम्ही तुम्हाला मतं द्यायला तयार आहोत, पण तुमच्याकडून आश्वासन येणार आहे का की निवडून आल्यानंतर बीजेपी बरोबर जाणार नाही. शिवसेनेने ते आश्वासन अजून दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे अजून मुस्लिम इंटेलेक्च्युअल फोरम यांची भूमिका अजून बाहेर पडलेली नाही. त्याच्यामुळे मी असणारा समजतोय की त्यांनी अजेंडा ह्या मुंबईसाठी सेट केला. तो सेट केलेला अजेंडा इंटेलेक्च्युअल मुस्लिम फोरम जे आहे ते या 1-2 दिवसामध्ये काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यावरती अवलंबून आहे की मुस्लिम मतदार कुठे जाईल हा त्याच्याबद्दल आहे. सर, मुस्लिम मतदार विरोधात आलेले आहे बीजेपीच्या. मुंबईच्या खिलाफत हाऊस मधून ते सभा झालेली होती आणि आपले प्रतिनिधी पण आले होते. हो, ते बीजेपीच्या विरोधात तर ते आहेत, पण त्यांचा असणारा जो रोख होता तो काँग्रेस, एनसीपी, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडचा होता आणि ते त्यांच्याकडून असं मागत होते की बा तुम्ही निवडून आल्यानंतर बीजेपी बरोबर जाणार नाही याची हमी द्या. एनसीपीचा प्रश्न येत नाही कारण का मुंबईमध्ये ते लढत नाही आहेत. काँग्रेसचा जो आहे तो इशू एक आहे, त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा असणारा जो आहे तो लढत आलेला होता आणि आम्ही त्या बैठकीला हजर राहून सांगितलं की आम्हाला हा अजेंडा त्या ठिकाणी मान्य आहे. खरा प्रश्न जो आहे तो असणारा शिवसेना उद्धव ठाकरे यांचा आहे की त्यांनी अजून या त्यांच्या अजेंड्यावरती कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आणि त्यांनी वक्तव्य केलं नाही तर मग असणारा हे जे इंटेलेक्च्युअल मुस्लिम फोरम आहे त्याची भूमिका काय बाहर पड़ती है त्याच्यातला महत्वाचा भाग भी मानते हैं। सर, मैं एक बात और पूछना चाहूँगी कि बीजेपी का एक कॉल है कि वो कहती है कि हम संविधान में आने के बाद में ये जो बाबा साहेब का संविधान है उसको हटा देंगे, तो उसके बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए, ऐसा है कि हटाना उनका एक एजेंडा है, लेकिन जिस तरह से हम लोग ने राजनीति की है उससे ये दिखाई देता है, क्योंकि मैं पहले से ही दो ढाई महीने से ही मैं कह रहा था, इलेक्शन अनाउंस होने के पहले से हम कह रहे थे कि भैया ये 250 के ऊपर नहीं जाएंगे। और आज मेरे ख्याल से जो नए सर्वे आ रहे हैं ये नए सर्वे जो है वो 400 से 300 से अब नीचे आना शुरुआत हुआ है। आखिरी राउंड जब मेरे ख्याल से 1 तारीख को होगा तब मेरे ख्याल से जो फिगर हम लोग ने दिया था असेसमेंट करके उसी पर मेरे ख्याल से सेंसस होगा। मेरे सभी जन उसी पे आएंगे ऐसा हम लोग मानते हैं।
तो उतनी ताकत पे वो संविधान नहीं बदल सकते, ऐसी एक परिस्थिति है। ठीक है। थैंक यू।